आता आपला तवा खूप गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आपण तेल टाकायचं. हा तेल जे आहे ते सगळ्या त्याला पूर्ण सगळीकडे लावून घ्यायचं. तेल पण सगळीकडे तेल लावून घेतलं की पूर्ण आपण हे तेल सगळं असं हे जमा होतं. आपण काय करायचं, गॅस हा बारीक करून घ्यायचा, खूप बारीक, जितका बारीक होतो तेवढा बारीक करून घ्यायचा गॅस. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं आणि पाणी टाकताना काळजीने पाणी टाकायचं, कारण हे तेलात आपण पाणी टाकतोय, तेल आपल्या अंगावर उडेल, त्यामुळे पाणी टाकायला की महाग सरकायचं. आता तुम्ही रिॲक्शन बघताय, ह्या रिॲक्शनचं काय होतं, तेल सगळं असं फुटून सगळीकडे लागतं. मग अजून थोडंसं एक्स्ट्रा तेल घ्यायचं आणि तेल लावायचं. आता आपण हा पहिला डोसा करायचा प्रयत्न करणार आहे. कायम लक्षात ठेवा, पहिला डोसा हा चांगला होणार असं गॅरंटी नाही आहे, पण आपण चांगला करायचा प्रयत्न करूया. खूप लहान झालाय, आपला दुसरा डोसा मोठा होईल. आता मी याला 2 मिनिटं झाकून ठेवलं आहे, त्यामुळे आता मी काढतो. खूप छान झाला असं, पण आता जसं जसं तो सुटतो तसं तसा हा डोसा बाजूबाजूनं काढत जायचं. आता आपला तवा जरा जास्त गरम असल्यामुळं तो आपल्याला काढायला अवघड पडाला. त्याच्यामुळेच आपण काय करणार आहोत, आपण हा दुसरा ते पूर्ण स्क्रेप करून घ्यायचं पहिल्या डोस्याचं. आता थोडंसं पाणी ओतायचं, म्हणजे हे थंड होतंय, म्हणजे त्याचं टेम्परेचर जरा खाली येतं. आणि कापडानं पुसून घ्यायचं, त्याच्यावर तेल टाकायचं. आणि हे लक्षात ठेवायचं की पूर्ण गॅस जितका बारीक होईल तितका बारीक ठेवायचा आणि हळूहळू मधनं सुरू करायचं आणि हळूहळू पसरत जायचं डोस्याला. हा डोसा पसरला कारण आपलं तवा थोडासा थंड झाला हळूहळू. तर आपल्या तव्याचं टेम्परेचर योग्य आहे, त्यामुळे आपला डोसा हा पसरला गेला. आता ह्याला झाकायचं कमीत कमी 2 मिनिटं. आता हे 2 मिनिटं झाले आहेत, आपण बघणार आहोत. त्याला छानपैकी डोसा आपला शिजून निघाला आहे. त्याला हळूहळू कडेनं काढायचं आहे, हळूहळू एकदम. थोडंसं तेल लावायचं ह्याला. हळूहळू काढायचं एकदम. हव्यास तर तव्याला भिंतीवरही टेकू शकतो. आपला हा डोसा पूर्णपणे छान झालेला आहे, बघा तुम्ही, खुसखुशीत झाला आहे खाणं. आणि असा तव्यावर असा थोडा पांढरसरच होणार, कारण आपल्याला तर उडपीत साऊथ इंडियन लोक वापरतात, त्याच्यावरच आपल्याला छान तुम्हाला ब्राऊन असा डोसा दिसायला मिळणार. आता आपण अजून एक डोसा करणार, हा जरा मग मोठा करण्याचा प्रयत्न करणार आहे. हळूहळू मधनं सुरुवात करायची आणि हळूहळू असं ह्याला पसरत जायचं. तर असा गोल छान आपला डोसा झाला आहे हा. हो, काय ह्याच्यामध्ये एकच ट्रिक आहे की तुम्ही फक्त गॅसला मध्यम आचेवर ठेवा आणि तव्याला जास्त गरम होऊ देऊ नका, म्हणजे आपले डोसे छान नॉनस्टिक होतात. आता ह्याला फक्त 2 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं. आता 2 मिनिटं झालेले आहेत, ह्याचे छानपैकी हा शिजलेला आहे. आपण काय करू, खूप हळूहळू याचा, आता हे या बाजूने निघतो ना, हळूहळू काढायचा. आता हळूहळू काढायचं. बघा तुम्ही आता कसं हळूहळू निघतो, खूप हळूहळू काढायचं. असं भिंतीवर टेकवू शकता तुम्ही पाहिजे तर. हळूहळू जसा जसा सुटतो तसं काढायचं, अगदी गडबड करायची नाही, हळूहळू काढायचं. तर बघता आपला पूर्ण डोसा हा निघाला आहे, काहीही न होता पूर्ण हा अखंड डोसा निघाला आहे. आणि एक टीप आहे, तुम्हाला जर पाहिजे असेल तर बटर किंवा थोडंसं तूपही तुम्ही वरनं घेऊ शकता. असा करून बघा, मी आता दाखवणार आहे तुम्हाला. छान डोसा झाला आहे, कुरकुरीत. तुम्हाला आवाज येऊ शकतो ह्या उलटण्याने मी कसा आवाज करतो, एकदम कुरकुरीत आहे. तर आम्ही हे घेणार आहे. मी आता माझा छानही पैकी डोसा एन्जॉय करणार आहे. आता तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला
नक्की विसरू नका. आता हा डोसा पूर्ण रेडी टू ईट झालेला आहे. मी आता चटणी आणि डोसा हा एन्जॉय करणार आहे. तुम्ही जाता जाता सबस्क्राईबला करून जावा चॅनलला.